भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांच्या विरोधात इस्लामपुरात मोर्चा। सांगलीच्या जतमधील अभियंता प्रकरणावरून गोपीचंद पडळकर विरोधी जयंत पाटील असा संघर्ष निर्माण झालाय। गोपीचंद पडळकरांकडून जयंत पाटलांवर करण्यात आलेल्या जहरी टीकेच्या निषेधार्थ इस्लामपूरमध्ये राष्ट्रवादी आणि जयंत पाटील समर्थकांकडून मोर्चा काढून ठिय्या आंदोलन करण्यात आलेलं आहे। या मोर्चासाठी नंतर जयंत पाटलांच्या इस्लामपूर मतदारसंघातून शेकडो कार्यकर्ते जतसाठी रवाना होणार आहेत। तत्पूर्वी इस्लामपूर शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर एकत्रित येत गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी आणि फलक झळकावत संताप व्यक्त करण्यात आलेला आहे। जत पंचायत समितीच्या कनिष्ठ अभियंता आत्महत्या प्रकरणावरून आमदार गोपीचंद पडळकरांकडून जयंत पाटलांवर अर्वाच्य भाषेत आणि खालच्या पातळीवर जाऊन टीका करण्यात आली होती। फक्त बोंकण्यासाठीच केलंय हे त्याचं आम्हाला माध्यम समजतंय, कारण त्याची पार्श्वभूमी जर बघितली, अहो काय सांगा, जत भागाला जयंत पाटील साहेबांनी 2 TMC पाणी दिल्यामुळं तिकडे थोडंफार गंदरवण झालंय। तुला तिकडला त्या जनतेने जरी आमदार केला तर तुझी तिकडे झकमारी कर ना, तुला काय विकास करायचा तू तिकडे कर ना। तू विनाकारण जयंत पाटील साहेबांच्यावर वक्तव्य नाही ते घाणेरड्या भाषेत वक्तव्य करतोस। अरे तुझी लायकी नाही। जयंत पाटील साहेब हे असं व्यक्तिमत्व आहे, त्याला महाराष्ट्रात मानलं जातं, पूजलं जातं। महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाचे दावेदार राहायचे आणि तू नावाला उडेल, आपली लायकी नाही। पार्श्वभूमी बाप, अरे तुझं साधं लग्न सुद्धा झालेलं नाही आणि तू राजाराम बापूचा एकीर वर्ष म्हणाला का तुला किती अक्कल पाहिजे। अरे तू तुझी लायकी घालवून तू आमच्या समाजाची सुद्धा घालवलीस। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी।